वाईट वेळ आली की रक्ताचं नातंसुद्धा बदलतं, ही म्हण विनयने लहानपणी वाचलेली होती. पण आज तो हे आपल्या डोळ्यांसमोर सत्य होतानासुद्धा पाहत होता. समोर त्याच्या भाचीच्या अनिताच्या भव्य लग्नाचा सोहळा सुरू होता. पण मामाच्या नशिबात मात्र ना निमंत्रण होतं ना सन्मान. याचं कारण होतं गरिबी. ती गरिबी जी माणसाच्या ताटातली भाकरी हिरावून घेण्याआधी त्याची इज्जत आणि त्याची नाती गिळून टाकते. येणाऱ्या जाणाऱ्या श्रीमंत पाहुण्यांना वाटत होतं की रस्त्याच्या कडेला धुक्यात कुडकुडणारा तो मध्यमवयीन माणूस कोणीतरी भिकारी आहे, जो उष्ट्या अन्नाच्या आशेने तिथे उभा असेल. पण खरं तर तो नवरीचा सख्खा मामा होता. त्याचे आसवांनी भरलेले डोळे रस्त्याच्या पलीकडे असलेल्या रॉयल पॅलेसच्या विशाल लोहेरी गेटवर खेळले होते, जिथे फुलांची शानदार सजावट होती आणि महागड्या गाड्यांची रांग लागली होती. शहरातील प्रतिष्ठित लोक महागडे सूट घालून आत जात होते आणि त्याच गेटवर उभ्या राहून त्या पाहुण्यांचे हात जोडून स्वागत करत होत्या. विजयची सख्खी बहीण शालिनी, जड रेशमी साडी आणि सोन्याचे दागिने घातलेली. शालिनी एखाद्या राणीसारखी दिसत होती. आपल्या बहिणीला पाहून विजयचे डोळे पाणावले. ती किती बदलली होती. ही तीच शालिनी होती जी लहानपणी घाबरली की आपल्या विजयदादाच्या मागे लपायची आणि आज तिला आपल्या भावाच्या अस्तित्वाची सुद्धा लाज वाटत होती. काही दिवसांपूर्वी विनयला एका जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून समजलं होतं की अनिताचं लग्न ठरलं आहे आणि लग्न खूप मोठ्या घरात होत आहे. मुलगा कोणीतरी मोठा उद्योगपती आहे. विजयच्या मनात एकदा आपला सर्व संकोच सोडून बहिणीच्या घरी जाण्याचा विचार आला. तो गेलाही होता. शालिनीच्या आलिशान बंगल्याबाहेर उभे राहून त्याने चौकीदाराला सांगितलं होतं की विजय आला आहे. 10 मिनिटांनंतर शालिनीताई स्वतः बाहेर आली. तिने विजयला आत बोलवण्याऐवजी गेटच्या बाहेरच थांबवलं. तिच्या डोळ्यात प्रेम नव्हतं तर एक विचित्र भीती आणि तिरस्कार होता. दादा, तू इथे कशाला आलास? शालिनीच्या स्वरात बर्फासारखी थंडी होती. पगार साहेब घरी आहेत. त्यांना तुझं इथं येणं अजिबात आवडणार नाही. तुला माहीत आहे ना की आपली नाती आता कोणत्या उंचीवर आहेत? अनिताचे सासरचे लोक खूप मोठे लोक आहेत. जर त्यांना समजलं की मुलीचा सख्खा मामा या अवस्थेत आहे तर आमचं नाक कापलं जाईल. समाजात आमची काही इज्जत राहणार नाही. शालिनीने आपल्या पर्समधून 500च्या काही कडक नोटा काढल्या आणि विजयच्या दिशेने वाढवल्या. हे ठेवून घे आणि प्लीज लग्नाच्या दिवशी येऊ नकोस. मला असं वाटत नाही की कोणताही तमाशा व्हावा किंवा साहेबांना राग यावा. विजयने त्या नोटा घेतल्या नाहीत. तो आश्चर्याने आपल्या बहिणीचा चेहरा पाहत राहिला. नाती, भावना, बालपणीच्या आठवणी सर्व काही त्या नोटांखाली चिरडले गेले होते. तो काहीही न बोलता तिथून परतला. त्याला लग्नाचं कोणतंही निमंत्रण मिळालं नाही, पण तो इथे आपल्या मरणासन्न आईला दिलेलं वचन निभावण्यासाठी आला होता. आईने मरताना त्याचा हात धरून म्हटलं होतं, माझ्या मागे आपल्या धाकट्या बहिणीची काळजी घे. बहिणीने नातं विसरलं होतं, पण विजय आजही ते वचन पाळत होता. त्याने त्याला इथपर्यंत खेचून आणलं होतं. विजयची अवस्था नेहमीच अशी नव्हती. एक काळ होता जेव्हा शहरातील नामांकित कंत्राटदार आणि बिल्डर्समध्ये विजयचं नाव यायचं. त्याचं स्वतःचं मोठं घर होतं, गाड्या होत्या, एक प्रतिष्ठा होती. शालिनीचं लग्न पगार यांच्याशी विजयनेच लावून दिलं होतं. त्यावेळी केशव एक साधा सरकारी कारकून होता. विजयने आपल्या बहिणीच्या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च केला आणि केशवला शहरात प्रस्थापित व्हायला मदत केली. पण नंतर काळाने अशी एक कलाटणी घेतली ज्याने विजयचं जगच उद्ध्वस्त केलं. आणि या विनाशामागे एका माणसाचा विचारपूर्वक केलेला कट होता. ही 7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. विजयच्या संपर्कात एक तरुण आणि अत्यंत प्रभावशाली व्यक्ती आली होती, सुधीर देशपांडे, ज्याने स्वतःला दुबईतून परतलेला एक मोठा गुंतवणूकदार असल्याचं सांगितलं. त्याची बोलण्याची पद्धत इतकी प्रभावशाली होती, त्याचा पेहराव इतका शानदार होता आणि त्याच्याकडची कागदपत्रे इतकी खरी वाटत होती की कोणीही त्याच्यावर संशय घेऊ शकत नव्हतं. सुधीरने शहराच्या बाहेरच्या भागात एका भव्य ग्रीन व्हॅली हाऊसिंग प्रोजेक्टचा नकाशा विजयसमोर ठेवला. त्याने विजयला आपला मुख्य बांधकाम भागीदार बनवलं. नफा इतका मोठा होता की विजयने पहिल्याच वेळीत मोहात पडून आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा जोखम पत्कारलं. त्याने आपलं घर, आपली वडिलोपार्जित जमीन आणि इतकंच काय तर आपली प्रतिष्ठासुद्धा पणाला लावून बाजारातून करोडो रुपयांचं कर्ज काढून त्या प्रोजेक्टमध्ये लावलं.
सुरुवातीचे 6 महिने सर्व काही ठीक चाललं होतं. साईटवर काम सुरू झालं. पण मग अचानक एक दिवस सुधीर गायब झाला. त्याचे दोन्ही फोन नंबर बंद झाले. ज्या कंपनीच्या नावाने सर्व करार झाले होते ती एक बोगस कंपनी निघाली, जिचं कागदांशिवाय दुसरं अस्तित्वच नव्हतं. बँकेची सर्व खाती रिकामी झाली. करोडो रुपयांची अफरातफर करून सुधीर रातोरात गायब झाला. जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा विजयच्या पायाखालची जमीनच सरकली. बाजारातील सावकारांनी त्याच्या घराबाहेर तळ ठोकलं. बँकेने त्याचं घर जप्त केलं. त्याला पोलीस स्टेशन आणि कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या. हा धक्का त्याची पत्नी सुमती सहन करू शकली नाही. घर लिलाव होण्याच्या दिवशीच तिला असा हृदयविकाराचा झटका आला की ती हॉस्पिटलपर्यंतसुद्धा पोहोचू शकली नाही. पैसा, इज्जत, घर आणि पत्नी, विनयने अवघ्या 1 महिन्यात सर्व काही गमावलं. आपली शेवटची आशा घेऊन तो आपली बहीण शालिनी आणि मेवणे केशव यांच्या दारात गेला. त्याला वाटलं होतं की वाईट काळात आपले लोक कामाला येतील, पण केशवने त्याला दारातूनच हाकलून दिलं. तू तुझ्या मूर्खपणामुळे तुझं घर जाळलं आहेस विजय. सावकार तुझ्या मागे लागले आहेत. उद्या ते आमच्या दारात आले तर? माझी समाजात एक इज्जत आहे, प्रतिष्ठा आहे. मी कोणा फसवणूक करणाऱ्या माणसाच्या नादाने माझं नाव खराब करू शकत नाही, केशवने निर्दयीपणे म्हटलं होतं. शालिनी मागे उभी राहून सर्व काही ऐकत होती. विजयने शालिनीकडे आशेने पाहिलं, पण शालिनीने सुद्धा नजर चोरली आणि गपचूप आत निघून गेली. त्या दिवसानंतर विजयने कधीच त्या घराचा दरवाजा ठोठावला नाही. तो एक रोजंदारीवर काम करणारा मजूर बनला. भाड्यांच्या दुकानात काम करू लागला. एका छोट्या झोपडीत राहू लागला. त्याचं जग फक्त त्याच्या पुरतंच मर्यादित राहिलं होतं. रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या विजयच्या कानावर अचानक बँडबाजाचा आवाज घुमू लागला. वरात येत होती. महागड्या आतिषबाजीने पूर्ण आकाश उजाळून निघालं होतं. वराडी दारूच्या नशेत झिंगून नाचत होते. विजय थोडा पुढे सरकला. आपल्या अनिताचा होणारा पती कसा दिसतो हे पाहण्याची त्याच्या मनात तीव्र इच्छा होती. शालिनीने त्याला सांगितलं होतं की मुलगा खूप मोठा बिझनेसमॅन आहे. त्याचा व्यापार अनेक राज्यात पसरलेला आहे. वरात हळूहळू गेटजवळ पोचली. केशव आणि शालिनी दोघांच्याही चेहऱ्यावर एक अब्जाधीश जावाई मिळाल्याचा गर्व होता. नाचणाऱ्या वराड्यांची गर्दी थोडी बाजूला झाली आणि एक सजलेली पांढरी घोडी दारापाशी येऊन उभी राहिली. कॅमेरामॅन आणि व्हिडिओग्राफरच्या फ्लॅश लाईट्स आता थेट घोडीवर बसलेल्या नवरदेवावर पडत होत्या. पांढऱ्या रंगाची जड सोनेरी नक्षीकाम केलेली शेरवानी आणि डोक्यावर सजलेली शाही पगडी. त्या भव्य पोशाखात नवरदेवाच्या चेहऱ्यावर अतिआत्मविश्वासाचा एक गर्विष्ठ भाव होता. रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या विजयने जसा त्या नवरदेवाचा चेहरा पाहिला, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचे डोळे फाटले. त्याने आपला चष्मा काढून पुसला आणि पुन्हा घालून नीट पाहिलं. तो फसू शकत नव्हता. जरी त्याने दाढी वाढवली होती, जरी त्याचे केस वेगळ्या पद्धतीने कापले होते, तरीही विजय त्या माणसाला हजारोच्या गर्दीतही ओळखू शकत होता. हा कोणी अब्जाधीश बिझनेसमॅन नव्हता. हा सुधीर देशपांडे होता. तोच सुधीर ज्याने विजयचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं, ज्याच्यामुळे त्याच्या पत्नीचा जीव गेला होता. तोच ठग ज्याला पोलीस आजपर्यंत शोधू शकले नव्हते. आणि आज तो एक नवीन ओळख, एक नवीन नाव आणि एक नवीन शिकारीसह परत आला होता. विजयला अचानक सर्व काही उमजू लागलं. सुधीरसारखे लोक कधीच बदलत नाहीत. ते फक्त आपलं शहर, आपलं नाव बदलतात. न्यूज चॅनलमध्ये अनेकदा अशा बातम्या येतात जिथे एक सराईत ढग स्वतःला श्रीमंत सांगून सदन घरातील मुलींशी लग्न करतो, हुंड्यात मोठी रक्कम उकळवतो आणि मग एक दिवस सर्व पैसे आणि दागिने घेऊन पसार होतो. शालिनी आणि केशव आपल्या लोभापायी आणि खोट्या प्रतिष्ठेपायी इतके आंधळे झाले होते की त्यांनी त्या मुलाच्या पार्श्वभूमीची नीट चौकशीसुद्धा केली नसेल. पैशाने अनेकदा माणसांच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते. विजयचा श्वास जोरात चालू लागला. काही क्षणासाठी मनात प्रतिशोधाची भावना आली. होऊ दे उद्ध्वस्त. यांनी माझ्यासोबत काय चांगलं केलं होतं? आपल्या भावाला लग्नाचं निमंत्रणही दिलं नाही. पण तेवढ्यात पहिल्या मजल्यावरील खोलीच्या काचेच्या खिडकीतून त्याला अनिता दिसली. लाल लग्नाच्या जोड्यात सजलेली. ती अगदी एका बाहुलीसारखी दिसत होती. ती आपल्या मैत्रिणींसोबत उभी राहून वरात पाहत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक निरागस हास्य होतं. विजयचं हृदय धडधडलं. शालिनी वाईट असू शकते,
केशव स्वार्थी असू शकतो, पण अनिताचा काय दोष होता? ती मुलगी तर त्या नराधमाच्या हातून ओरबाडली जाईल. तिचं आयुष्य तर सुरू होण्यापूर्वीच राख होईल. ती सुमतीसारखी घुटमळून मरेल. नाही, मी माझ्या सुमतीला वाचवू शकलो नाही, पण आता माझ्या अनिताला या चितेत जिवंत जळू देणार नाही. विजयने मनाशी पक्क केलं. आज गोष्ट त्याच्या स्वतःच्या इज्जतीची नव्हती, तर त्याच्या मुलीसारख्या भाचीच्या आयुष्याची होती. विजय जड आणि खंबीर पावलांनी रस्ता ओलांडू लागला. आज तो एक नको असलेला पाहुणा बनून त्या बँकेट हॉलचा उंबरा ओलांडणार होता. पण हॉलच्या मखमली गालिच्यावर पाय ठेवताच तेथे उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याच्याकडे असं पाहिलं, जसं काही एखाद्या अस्पृश्याने पवित्र मंदिराच्या पायऱ्यांवर पाय ठेवला आहे. काळे सूट घातलेले आणि कानात इयरपीस लावलेले 2 धिप्पाड बाउन्सर लगेच पुढे आले आणि त्यांनी विजयचा रस्ता अडवला. ए बाबा, कुठे घुसतोयस? ही काही खैरात वाटण्याची जागा नाही, बाहेर निघ. एका बाउन्सरने विजयला पकडून मागे ढकलत म्हटलं. विजयने विनंती केली, मला आत जाऊ द्या. मी नवरीचा मामा आहे. मला शालिनी आणि केशव यांना भेटायचं आहे. खूप महत्त्वाचं काम आहे. बाउन्सरनी एकमेकांकडे पाहून उपरोधिक हास्य केलं. नवरीचा मामा? चेहरा पाहिलास का स्वतःचा आरशात? आज जे VIP लोक आहेत त्यांच्या बुटांची किंमतही तुझ्या कमाईपेक्षा जास्त असेल. चल सटक इथून, नाहीतर हाडं मोडून टाकीन. याच गोंधळाच्या दरम्यान केशवची नजर या गर्दीवर पडली. त्याने जसं विजयला पाहिलं त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला, कपाळावर आठ्या आल्या आणि डोळ्यात राग तरळला. तो वेगाने गेटकडे आला. काय चाललं इथं? केशवने कडक आवाजात विचारलं. सर, हा भिकारी आत घुसण्याचा प्रयत्न करतोय. म्हणतोय की नवरीचा मामा आहे. बाउन्सरने स्पष्टीकरण दिलं. केशवने त्याला मागे हटायला सांगितलं आणि एक तुच्छ नजर विजयवर टाकली. तू इथे काय करतोयस विजय? केशवने रागाने दात ओठ खात अत्यंत हळू आवाजात विचारलं, जेणेकरून आसपासचे पाहुणे ऐकणार नाहीत. तुला शालिनीने सांगितलं होतं ना इथे येऊ नकोस म्हणून? काय हवं आहे तुला? पैसे हवेत? थांब, मी देतो, पण इथून चालता हो. माझ्या इज्जतीचा तमाशा करू नकोस. विजयने केशवचा हात झटकला. मला तुझे पैसे नकोत. आज जो मुलगा नवरदेव बनून बसला आहे तो कोणताही मोठा बिझनेसमॅन नाही. तो एक फ्रॉड आहे, जालसाज आहे. तो आपल्या अनिताचं आयुष्य उद्ध्वस्त करेल. केशव, लग्न थांबव. विजयचं बोलणं ऐकून केशव एक क्षण सुन्न झाला, पण पुढच्याच क्षणी त्याच्या चेहऱ्यावर एक उपरोधिक आणि क्रूर हास्य आलं. तुझं डोकं फिरलं आहे विजय. आज जो मुलगा बसला आहे तो रोहन कुलकर्णी आहे. पुण्यात त्याच्या 3 फॅक्टऱ्या आहेत. मी स्वतः इंटरनेटवर त्याच्या कंपनीची वेबसाईट पाहिली आहे. त्याच्या आईवडिलांना मी स्वतः भेटलो आहे. ते लोक खानदानी श्रीमंत आहेत. तू एक रस्त्यावरचा रोजंदारी मजूर. मला माझ्या जावयाची असलियत सांगणार? तेवढ्यात शालिनीही तेथे आली. तिने विजयला पाहिलं तर आपलं कपाळ धरलं. दादा, तू इथे आलासच? माझं नाक कापायला? काय दुश्मनी आहे तुझी माझ्याशी? शालिनीच्या डोळ्यात राग होता. विजयने आपल्या बहिणीचे दोन्ही हात धरले. शालिनी, हे लग्न थांबव. नवरदेव एक मोठा ठग आहे. माझं ऐक, मी वेडा नाही आहे. मी त्या चेहऱ्याला हजारो लोकांच्या गर्दीतही ओळखू शकतो. त्याने दाढी वाढवली आहे, आपला चष्मा बदलला आहे, पण तोच सुधीर आहे ज्याने मला लुटलं होतं. तो तुझ्या मुलीला ओरबाडून खाईल. तुम्ही लोक पैशाच्या लोभात आंधळे झाला आहात. तो कोणी कुलकर्णी नाही, तो एक ठग आहे. शालिनीने झटकन आपले हात सोडवून घेतले आणि तिरस्काराने म्हणाली, बस कर दादा. मला माहीत आहे तू हे सर्व का करतोयस. तुला आमची प्रगती सहन होत नाही आहे आणि जळफळाटामुळे तू या सर्व मनाच्या कथा रचतोयस. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती दादा. शालिनीचे हे शब्द विजयच्या हृदयात एखाद्या बाणासारखे रुतले. केशवने आपला संयम गमावला. त्याने सुरक्षा रक्षकांना बोलावलं आणि आदेश दिला, या माणसाला उचलून रस्त्याच्या त्या पलीकडे फेकून द्या आणि जर हा पुन्हा इथे दिसला तर याचे हातपाय मोडून टाका. याचा चेहरा मला पुन्हा दिसता कामा नये. सुरक्षा रक्षकांनी विजयला निर्दयीपणे पकडलं आणि त्याला ओढत गेटच्या बाहेर नेलं. विजय ओरडत राहिला, शालिनी, अनिताला वाचव. तो लांडगा आहे. पण बँडबाजाच्या आवाजात त्याचा आवाज हरवून गेला. विजयला रस्त्याच्या कडेला मातीत जोरात फेकून देण्यात आलं. त्याचा चष्मा दूर पडला. त्याच्या गुडघ्यातून आणि कोपऱ्यातून रक्त येऊ लागलं.
रस्त्याच्या थंड आणि ओल्या मातीत पडलेल्या विजयला असं वाटलं जणू त्याचे प्राणच चालले आहेत. त्याने आपला चष्मा उचलला, तो कसा तरी डोळ्यांवर टिकवला. जयमालेचा कार्यक्रम सुरू झाला होता. अनिता एका सुंदर स्टेजवर उभी होती. तिच्या समोर तो नराधम सुधीर होता, जो आता रोहन म्हणून तिथं उभा होता, हातात फुलांचा हार घेऊन. विजयला समजलं की इथे रडण्याने आणि गयावया करण्याने काहीही होणार नाही. केशव आणि शालिनी तोपर्यंत मानणार नाहीत जोपर्यंत सुधीरचा बुरखा त्यांच्यासमोर फाडला जात नाही. तेवढ्यात विजयला एक नाव आठवलं. इन्स्पेक्टर रमेश देशपांडे आर्थिक गुन्हे शाखेचे तडफदार अधिकारी होते, ज्यांनी 7 वर्षापूर्वी विजयच्या ग्रीन व्हॅली प्रोजेक्टमधील घोटाळ्याचा तपास केला होता. देशपांडे यांनी सुधीरला पकडण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण सुधीर तोपर्यंत देशाबाहेर पळून गेला होता. देशपांडे यांनीच विजयला सुधीरचे जुने रेकॉर्ड दाखवले होते आणि सांगितलं होतं की हा एक असा ठग आहे जो ओळख बदलून लोकांना ठगतो. देशपांडे त्यावेळी म्हणाले होते, विजयराव हा माणूस जिथे कुठे असेल एक दिवस शिकारीसाठी नक्कीच परत येईल. जर तुम्हाला याची काही माहिती मिळाली तर सर्वात आधी मला फोन करा. विजय धडपडत उभा राहिला. त्याने आपला मोबाईल काढला आणि इन्स्पेक्टरला फोन लावला. घंटी वाजत होती. रात्रीचे 11:30 वाजले होते. देशपांडे साहेब फोन उचलतील का या विचाराने विजयच्या हृदयाची धडधड वाढली होती. हॅलो, पलीकडून एक जड आणि रुबाबदार आवाज आला. देशपांडे साहेब, मी विजय बोलतोय. ग्रीन व्हॅली प्रोजेक्टवाला विजय, कॉन्ट्रॅक्टदार. पलीकडून एक क्षण शांतता पसरली. हो विजयराव, बोला. इतक्या रात्री फोन? साहेब, तो परत आला आहे, सुधीर. तो या क्षणी माझ्या समोर आहे. विजयचा आवाज रडवेला झाला होता. फोनच्या पलीकडे जणू एखादा करंटच धावला. इन्स्पेक्टर देशपांडे यांची झोप एका क्षणात उडाली. काय म्हणताय? कुठे आहे तो? साहेब, शहरातल्या रॉयल पॅलेस बँक्वेट हॉलमध्ये. त्याने आपलं नाव रोहन ठेवलं आहे आणि तो माझ्या सख्या भाचीशी लग्न करतोय. जयमाला झाली आहे साहेब. काही वेळातच फेरे सुरू होतील. तुम्ही लवकर या, नाहीतर माझ्या पोरीचं आयुष्य. विजय हुंदके देऊन रडू लागला. रोहन कुलकर्णी, देशपांडे यांनी आपल्या आठवणीवर जोर देत म्हटलं. हे नाव तर नुकतंच एका फ्रॉड केसमध्ये समोर आलं होतं. विजयराव, माझं बोलणं नीट ऐका. तुम्ही तिथेच थांबा. मी आत्ताच फोर्स घेऊन निघतो. मला तिथे पोचायला किमान अर्धा तास लागेल. पण साहेब, तोपर्यंत तर फेरे होतील. माझी बहीण तर माझं बोलणं ऐकायलाही तयार नाही आहे. विजयराव, देशपांडे यांचा आवाज कठोर झाला. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत त्या फेऱ्यांना अर्धा तास रोखून धरावं लागेल. तुम्हाला काहीही करावं लागलं तरी चालेल. मी येतोय. फोन कट झाला. विजयने वळून हॉलकडे पाहिलं. एक दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या रक्त आणि मातीने माखलेल्या कपड्यांसह पुन्हा एकदा त्या हॉलकडे पाऊल टाकलं. आता त्याची हिंमत दुप्पट झाली होती. त्याला चांगलं माहीत होतं की मुख्य प्रवेशद्वारातून आत जाण्याचा अर्थ आहे आपली हाडे मोडून घेणं आणि वेळ वाया घालवणं. बाउन्सर सतर्क होते, पण विजय फक्त एक रोजंदारी मजूर नव्हता. 7 वर्षापूर्वी तो या शहराचा एक नामांकित कॉन्ट्रॅक्टदार राहिला होता. त्याने आपल्या आयुष्यात असे डझनभर बँक्वेट हॉल आणि व्यावसायिक इमारती बांधल्या होत्या. त्याला माहीत होतं की अशा आलिशान हॉलमध्ये नेहमी एक मागील दरवाजा असतो, ज्याचा वापर फक्त केटरिंगचे सामान, गॅस सिलेंडर, आचारी आणि मजुरांच्या येण्या जाण्यासाठी केला जातो. तो मुख्य दरवाजावरून बाजूला होऊन एका अरुंद आणि अंधाऱ्या गल्लीत शिरला. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. काही अंतर चालल्यावर त्याला हॉलच्या मागील भागाचा लोखंडी मोठा शटर दिसला, जो अर्धा उघडा होता. आतून मोठ्या कड्यांचा आवाज आणि फोडणीचा तीव्र वास येत होता. विजय गुपचूप त्या शटर खालून सरकून आत शिरला. हे हॉलचे किचन एरिया होतं. तिथे शेकडो वेटर, सफाई कर्मचारी आणि आचारी आपल्या कामात वेड्यासारखे व्यस्त होते. जमिनीवर तेल, पाणी आणि उष्ट अन्न पसरलेलं होतं. कोणाचेही विजयकडे लक्ष गेले नाही. तिथे आधीच अनेक गरीब मजूर भांडी घासण्याचं काम करत होते. लोकांना वाटलं की तो देखील कुणीतरी नवीन मजूर आहे. विजय तिथे ठेवलेल्या एका मोठ्या तंदूरच्या मागे लपला आणि मुख्य हॉलकडे जाणाऱ्या रस्त्याकडे पाहू लागला. तेवढ्यात त्याची नजर नवरदेवाच्या कुटुंबावर पडली. काही महिला आणि पुरुष जे जड रेशमी कपडे आणि दागिन्यांनी मडलेले होते, किचनजवळ येऊन वेटरवर ओरडत होते. अरे वेटर, ते मलाई कोफ्ता
त्या VIP टेबलवर ने आणि ऐक, त्या ज्या विदेशी दारूच्या बाटल्या आल्या आहेत त्या गुपचूप आमच्या खोलीत पोचवून दे, समजलंस? एक महिला जी स्वतःला नवरदेवाची आई सांगत होती, अत्यंत हावरट आणि कर्कश स्वरात बोलत होती. विजय एक अनुभवी माणूस होता. त्याने लगेच ओळखलं की हे काही श्रीमंत आणि खानदानी कुटुंब नाही आहे. त्यांची बोली, त्यांची वागणूक आणि प्रत्येक गोष्टीवर तुटून पडणारा लोभ सांगत होता की हे खरे नातेवाईक नाहीत. स्पष्ट होतं, सुधीरने यांना काही हजार रुपये देऊन आपल्या आईवडिलांच्या आणि नातेवाईकांच्या भूमिकेसाठी इथे आणलं होतं. विजयची छाती रागाने फाटू लागली. शालिनी आणि केशव आपल्या खोट्या अहंकारात इतके आंधळे झाले होते की त्यांना या लोकांची खरी हकीकत दिसलीच नाही. फक्त महागड्या गाड्या आणि खोटी प्रतिष्ठा पाहून त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीच्या आयुष्याचा सौदा केला होता. विजय किचनच्या वाटेने मुख्य हॉलच्या अगदी कोपऱ्यातील गल्लीत पोचला. हॉलच्या मध्यभागी एक विशाल आणि फुलांनी सजलेला मंडप होता. पंडित मंत्र म्हणत होते. अनिता आणि सुधीर हवनकुंडासमोर बसले होते. फेरे सुरू होणारच होते. विजयने आपल्या घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 12 वाजले होते. इन्स्पेक्टर देशपांडे यांना पोहोचायला अजून अर्धा तास होता, तर पुढच्या 10 मिनिटात फेरे पूर्ण झालेही असते. आणि एकदा 7 फेरे झाले की खेळ संपला. जर तो थेट मंडपात गेला तर केशवची माणसं आणि बाउन्सर त्याला 1 मिनिटात उचलून बाहेर फेकतील. त्याला अशी काहीतरी युक्ती शोधायची होती ज्यामुळे संपूर्ण हॉल थांबेल. त्याला पोलिसांच्या येईपर्यंत समोर न येता कोणत्याही परिस्थितीत हे फेरे थांबवायचे होते. तेवढ्यात त्याची नजर गल्लीच्या शेवटी असलेल्या विशाल इलेक्ट्रिक पॅनलवर गेली, जो मुख्य मीटर बॉक्स होता. एक जुना कॉन्ट्रॅक्टदार म्हणून तो अशा इमारतींची नस ओळखत होता. संपूर्ण जगमगाट याच एका बॉक्समधून नियंत्रित होत होता. तो पावले दाबत पॅनलपर्यंत पोचला. 440 व्होल्टच्या धोक्याची सूचना असलेल्या त्या लोखंडी दरवाजाला त्याने उघडलं. आत डझनभर MCB आणि एक मोठा मेन स्विच होता. विजयने दीर्घ श्वास घेतला. बजरंगबलीचे नाव घेतले आणि पूर्ण ताकदीने मुख्य सप्लायचे ते मोठे कट आऊट फ्यूज ओढून बाहेर काढले. अचानक हजारो व्होल्टचा जगमगाट, डीजेचा आवाज आणि मंडपाची रोषणाई सर्व काही एका क्षणात शून्य झाले. संपूर्ण रॉयल पॅलेस एका घनदाट आणि भयानक अंधारात बुडाला. क्षणातच शांतता भंग पावली आणि हॉलमध्ये स्त्रिया व मुलांचा आरडाओरड सुरू झाला. अरे, ही लाईट कशी गेली? बंद हॉलमध्ये जिथे शेकडो लोक उपस्थित होते तिथे एअर कंडिशन बंद होताच काही मिनिटातच भयंकर उकाडा आणि उष्णता वाढू लागली. केशवचा घाबरलेला आवाज घुमला. मॅनेजर, हे कसं झालं? जनरेटर चालू करा लवकर. पण विजयने फक्त मुख्य फ्यूजच काढले नव्हते, तर एक अनुभवी कॉन्ट्रॅक्टदार असल्याने त्याला माहीत होतं की अशा हॉलमध्ये ॲटोमॅटिक जनरेटर असतात, जे वीज जाताच 10 सेकंदात स्वतःच चालू होतात. म्हणून फ्यूज काढण्यापूर्वी त्याने मोठ्या हुशारीने जनरेटरच्या ऑटो स्टार्ट सेन्सरची एक मुख्य तार कापून टाकली होती. आता जोपर्यंत इलेक्ट्रिशियन येऊन ती बारीक चूक शोधत नाही तोपर्यंत जनरेटर कोणत्याही परिस्थितीत चालू होऊ शकत नव्हता. मोबाईलचे फ्लॅश लाईट्स सुरू झाले, पण ते इतके पुरेसे नव्हते की मंडपातील विधी पुढे सरकवू शकतील. मंडपात बसलेल्या नवरदेवाच्या चेहऱ्यावर भीती पसरली. त्याला आपली पोलखोल होण्याची भीती होती. अंधार आणि घुसमट आपला परिणाम दाखवत होती. 15-20 मिनिटे उलटून गेली. AC बंद असल्याने उकाडा वाढला आणि VIP पाहुणे कंटाळून बाहेर गार्डनच्या दिशेने सरकू लागले. तिकडे मॅनेजर घामाने डबडबलेला पळत होता आणि त्याचा इलेक्ट्रिशियन मोबाईलच्या फ्लॅशलाईटमध्ये पॅनलचा फॉल्ट शोधत होता. शेवटी बरोबर 12:20ला जनरेटरचा मोठा आवाज घुमला आणि हॉल पुन्हा उजळून निघाला. पॅनलच्या मागे लपलेला विजय घामाने ओला झालेला होता, पण तो आपल्या उद्देशात यशस्वी झाला होता. त्याने पोलिसांच्या पोहोचण्यासाठी अमूल्य 20 मिनिटे मिळवली होती. प्रकाश येताच केशवने सुटकेचा श्वास सोडला आणि रुमालने घाम पुसत म्हटलं, चला, बरं झालं. पंडितजी, आता बाकी विधी सोडा आणि लवकरात लवकर फेरे सुरू करा. आधीच खूप उशीर झाला आहे. पंडितजींनी अनिता आणि सुधीरला उभे राहण्याचे आदेश दिले. सुधीरने अनिताचा हात धरला. पहिला फेरा सुरू होणारच होता की थांबा, एका जड पण खंबीर आवाजाने संपूर्ण हॉलची शांतता चिरली. सर्वांच्या नजरा त्या दिशेला वळल्या.
VIP पाहुण्यांच्या त्या जगमगाटात आणि रेशमी कपड्यांच्या गर्दीत एक असा माणूस उभा होता जो त्या मैफिलीत पूर्णपणे वेगळा वाटत होता. धूळ आणि मातीने माखलेले त्याचे साधे कपडे, घामाने डबडबलेला चेहरा आणि डोळ्यात एक धगधगता ज्वालामुखी. तो विजय होता, जो अंधाऱ्या गल्लीतून थेट मंडपापाशी येऊन उभा ठाकला होता. शालिनी आणि केशव त्याला तिथे पाहून असे हादरले जणू त्यांनी एखादे भूतच पाहिले असावे. कोणाचीही पर्वा न करता विजय जड पावलांनी मंडपाच्या पायऱ्या चढला आणि कोणी त्याला रोखण्यापूर्वीच त्याने नवरदेव आणि नवरीमध्ये बांधलेले ते लग्नबंधन आपल्या मजबूत मुठीत घट्ट पकडले. हे लग्न होणार नाही. विजयचा आवाज घुमला. केशवचा चेहरा रागाने लाल झाला. त्याने पुढे होऊन विजयचा कॉलर पकडला. तुझी ही हिंमत? तू आत कसा शिरलास? तमाशा करून ठेवलायस माझ्या इज्जतीचा. सोड मला. केशवचा हात झटकून विजय आपल्या भाचीकडे पाहू लागला. अनिता पदराच्या आड आपल्या मामाला या अवस्थेत पाहून थरथर कापत होती. अनिता, माझ्या बाळा, हे बंधन सोडून टाक. हा माणूस तुझ्या लायकीचा नाही आहे. हा एक लांडगा आहे. विजयच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तेवढ्यात नवरदेव, ज्याने आत्तापर्यंत सभ्यपणाचा बुरखा ओढला होता, तो मोठ्या मिजाजात बोलला. एक्सक्यूज मी, हा माणूस कोण आहे? काका, काय तुमच्या फंक्शनमध्ये कोणीही रस्त्यावरचा माणूस असाच घुसतो का? ही माझी आणि माझ्या कुटुंबाची बेआबरू आहे. सुधीर देशपांडे. विजय ओरडला. त्याने नवरदेवाकडे आपली तर्जनी दाखवली. तुझा हा सभ्यपणाचं नाटक दुसऱ्या कोणाला तरी दाखव. दाढी वाढवल्याने आणि नाव बदलल्याने तुझं सत्य लपणार नाही. मी विजय आहे, ग्रीन व्हॅली प्रोजेक्टचा कॉन्ट्रॅक्टर. आठवलं का? 7 वर्षापूर्वी तू मला आणि माझ्यासारख्या शेकडो लोकांना उद्ध्वस्त केलं होतंस. विजयच्या या शब्दांनी संपूर्ण हॉलमध्ये जणू भूकंपाचे धक्के दिले. पाहुणे आपापसात कुजबुजू लागले. सुधीरच्या चेहऱ्यावर एक क्षण भीती पसरली, पण पुढच्याच क्षणी तो हसू लागला. एक कृत्रिम गर्विष्ठ हसू. काय बकवास आहे. कोणता सुधीर? मी रोहन आहे. वाटतं या माणसाचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. सुधीरने अत्यंत शातीरपणे गोष्ट सावरून धरली. शालिनी आता अजून सहन करू शकली नाही. ती मंडपात आली आणि भर महफिलीत सर्वांच्या समोर तिने आपल्या सख्ख्या भावाच्या गालावर एक जोरात चपराक लगावली. तुला लाज वाटत नाही दादा? शालिनीने तिरस्काराने विचारलं. तुझ्या याच जळफळाटामुळे मी तुला बोलावलं नव्हतं. तू तुझं आयुष्य तर उद्ध्वस्त केलंसच. आता माझ्या मुलीचं आयुष्य खराब करू पाहतोयस का? तू माझ्यासाठी आजपासून मेलास. निघून जा, नाहीतर मी स्वतः पोलीस बोलावून तुला तुरुंगात पाठवून देईन. विजयचं डोकं त्या चपराकाने फिरलं होतं. क्षणभर त्याच्या डोळ्यांसमोर अंधार आला. वेदना गालावर कमी आणि मनावर जास्त झाली होती. कारण चपराक कोण्या परक्याने नाही तर त्याच्या आपल्या बहिणीने मारली होती. पण असं असूनही विजय आपल्या जागेवरून 1 इंचही हलला नाही. कारण आताची लढाई त्या बहिणीला परत मिळवण्यासाठी नव्हतीच. आताची गोष्ट फक्त त्याच्या निरागस भाचीच्या आयुष्याची होती. त्याने शालिनीच्या डोळ्यात पाहिलं. मार, तुला जितकं वाटतं तितकं मार, पण आज या जाळ्यात अटकून माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही. तुला पोलीस बोलवायचे आहेत ना? तर बोलव. मी सुद्धा पोलिसांचीच वाट पाहत आहे. केशवने आता आपला ताबा सोडला. त्याने सुरक्षा रक्षकांना बोलवलं आणि आदेश दिला. या माणसाला उचलून रस्त्याच्या पलीकडे फेका आणि जर हा पुन्हा इथे दिसला तर याचे हातपाय मोडा. याचा चेहरा मला पुन्हा दिसता कामा नये. 4 धिप्पाड बाउन्सर धावत मंडपाकडे आले. विजयने आपल्या घड्याळाकडे पाहिलं. 12:35 झाले होते. पोलीस तर आत्तापर्यंत यायला हवे होते. विजय स्वतःशीच म्हणाला. तेवढ्यात बाउन्सरने वेगाने येऊन विजयला पकडलं आणि त्याच्या पोटात जोरात ठोसा मारला. विजय वेदनेने वाकला. अनिता, जी आत्तापर्यंत थरथर कापत होती, अचानक रडू लागली. सोडा माझ्या मामाला. बाबा प्लीज, त्यांना मारू नका. तेवढ्यात हॉलच्या मुख्य दरवाजाकडून एक असा आवाज आला ज्याने बाउन्सरचे हात हवेतच थांबले आणि केशव व शालिनीच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला सोडा, नाहीतर तुम्हा सर्वांचे हातपाय मोडून कोठडीत टाकीन. हा आवाज कोणी दुसऱ्याचा नाही तर मोठ्या पोलीस दलासह हॉलमध्ये प्रवेश करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेचे इन्स्पेक्टर राहुल यांचा होता. हॉलच्या मुख्य दरवाजातून इन्स्पेक्टर राहुल देशपांडे आपल्यासोबत डझनभर सशस्त्र पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन एका वादळासारखे मंडपाकडे येत होते.
त्यांचा दरारा आणि चेहऱ्यावरील कठोरता पाहून VIP पाहुणे आपोआप रस्ता सोडत होते. मंडपावर उभ्या असलेल्या बाउन्सरने जसं पोलिसांना पाहिलं, त्यांनी लगेचच विजयला सोडलं आणि मागे हटले. विजय धापा टाकत गुडघ्यावर तिथेच जमिनीवर कोसळला. इन्स्पेक्टर यांनी सर्वात आधी खाली पडलेल्या जखमी विजयला आधार देऊन उठवलं. विजयराव, तुम्ही ठीक आहात ना? देशपांडे यांच्या आवाजात विजयबद्दल आदर होता. केशव, जो आत्तापर्यंत आपल्या प्रतिष्ठेच्या नशेत चूर होता, मोठ्या पोलीस दलाला पाहून आतून घाबरला, तरीही आपली ओळख वापरत तो पुढे आला. इन्स्पेक्टर साहेब, हे सर्व काय आहे? तुम्ही कोणत्याही वॉरंटशिवाय माझ्या मुलीच्या लग्नात पोलीस फोर्स घेऊन कसं काय शिरलात? तुम्हाला माहीत नाही मी कोण आहे? मी आत्ताच कमिशनर साहेबांना फोन लावतो. देशपांडे यांच्या चेहऱ्यावर एक उपरोधिक स्मित आलं. त्यांनी केशवच्या डोळ्यात बघत म्हटलं, छान, जरूर लावा कमिशनर साहेबांना फोन. हवं तर थेट गृहमंत्र्यांनाही लावा, पण त्यांना हे देखील सांगून टाका की ज्या अब्जाधीश जावयाला तुम्ही तुमची मुलगी सोपवणार आहात, तो रोहन कुलकर्णी नसून सुधीर देशपांडे आहे. संपूर्ण देशात 25हून जास्त फसवणूक, बोगस कंपन्या आणि करोडोंच्या अफरातफरीचे गुन्हे यांच्यावर दाखल आहेत आणि एका वॉन्टेड गुन्हेगाराला अटक करण्यासाठी कोणत्याही वॉरंटची गरज नसते. हे ऐकून केशवच्या हातातून फोन सुटला. शालिनीचे डोळे विस्फारले गेले. देशपांडे लगेच वळले. त्यांनी सुधीरकडे पाहिलं, जो आता मंडपातून मागे सरकण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते. त्याचे ते गर्विष्ठ हास्य आता भीतीत बदललं होतं. कुठे चाललाय सुधीर? किंवा म्हणू रोहन कुलकर्णी, किंवा मग सोलापूरच्या केसचा विक्रम. देशपांडे यांनी पुढे होऊन सुधीरचा कॉलर इतक्या जोरात पकडला की त्याच्या शेरवानीचे वरचे बटनसुद्धा तुटले. ऑफिसर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी रोहन आहे. माझे आईवडील इथे आहेत. तुम्ही त्यांना विचारा. सुधीरने चाचरत आपल्या बनावटी आईकडे इशारा केला, पण पोलिसांचा गणवेश आणि हातकड्या पाहून त्या भाडोत्री महिलेचे धाबे दणाणले. अरे साहेब, आमचा याच्याशी काही संबंध नाही. ही महिला हात जोडून कापत म्हणाली, मी तर तमाशात काम करणारी आर्टिस्ट आहे. या माणसाने मला आणि माझ्या पतीला 5-5 हजार रुपये दिले होते आज रात्री इथे येऊन याच्या आईवडिलांचं नाटक करण्यासाठी. साहेब, हे दागिनेसुद्धा खोटे आहेत. आम्ही फक्त रोजंदारीसाठी काम केलं होतं. आम्हाला सोडा. देशपांडे यांनी एका हवालदाराला जीपमधून बायोमॅट्रिक फिंगरप्रिंट स्कॅनर मशीन आणायला सांगितलं. चला रोहन कुलकर्णी, आपला अंगठा लावा याच्यावर. देशपांडे यांनी सुधीरचा अंगठा पकडून जबरदस्ती मशीनवर ठेवला. 3 सेकंदात मशीनची स्क्रीन लाल रंगाने चमकली आणि त्यावर एक नाव आणि फोटो उमटला. सुधीर देशपांडे वॉन्टेड. तुझा खेळ संपला देशपांडे, पोलिसांनी शांत आवाजात म्हटलं. पुढच्याच क्षणी सुधीरच्या हातात बेड्या ठोठावल्या गेल्या. सुधीरचा सभ्यपणाचा बुरखा आता फाटला होता. पोलिसांनी सुधीर आणि त्याच्या बनावट कुटुंबाला ओढत बाहेर नेले. पोलीस गेल्यानंतर हॉलमध्ये एक अस्वस्थ करणारी शांतता पसरली. जे VIP पाहुणे आणि प्रतिष्ठित नातेवाईक काही वेळापूर्वी केशवच्या पुढे मागे फिरत होते, ते आता काहीही न बोलता दबक्या पावलांनी बाहेर पडू लागले. कोणालाही पोलिसांच्या भानगडीत किंवा या अपमानात सामील व्हायचं नव्हतं. ना कोणी केशवशी नजर मिळवली, ना कोणी शालिनीचं सांत्वन करायला आलं. अवघ्या 5 मिनिटात तो अलिशान मंडप, जो शहराच्या सर्वात श्रीमंत लोकांनी भरलेला होता, तो एकदम रिकामा झाला. कोणीही आपलं उरलं नव्हतं. जो समाज शालिनीला आपल्या सख्या भावापेक्षा जास्त प्रिय होता, तो समाज तिला एका झटक्यात एकटं सोडून पाठ फिरवून निघून गेला होता. हेच श्रीमंतांच्या जगातील सर्वात कटू सत्य होतं. हॉलमध्ये आता फक्त विखुरलेली फुले, हवनकुंडांचा धूर आणि एक भयानक वास्तव उरलं होतं. अनिता, जी आत्तापर्यंत लाल लग्नाच्या जोड्यात स्टेजवर शांत उभी होती, ती आता धावत आली आणि जमिनीवर पडलेल्या आपल्या मामाच्या गळ्यात पडली. ती हुंदके देऊन रडू लागली. मामा, तुम्ही किती चांगले आहात. माझं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं तुम्ही मला. विजय, जो आत्तापर्यंत एका अठळ डोंगरासारखा उभा होता, आपल्या मुलीच्या गळ्यास पडताच विरघळून गेला. त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. त्याने आपल्या थरथरत्या हातांनी अनिताच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिचे डोळे पुसले. नाही माझ्या बाळा, रडायचं नाही. तुझ्या डोळ्यात पाणी अजिबात चांगलं वाटत नाही.
आज जे झालं ते एक वाईट स्वप्न समजून विसरून जा. तुझा मामा जोपर्यंत जिवंत आहे, कोणाची हिंमत नाही की माझ्या अनिताकडे वाकड्या नजरेने बघेल. शालिनीचं शरीर थरथर कापत होतं. रिकामा हॉल पाहून तिला तिची खरी लायकी समजली होती. तिची नजर आपल्या उजव्या हातावर गेली. तोच हात ज्याने काही मिनिटांपूर्वी आपल्या त्या भावाला चपराक मारली होती, जो आपली इज्जत पणाला लावून तिच्या मुलीचं शील वाचवायला आला होता. शालिनी किंचाळून रडू लागली. ती धावत जाऊन विजयच्या धूळ आणि रक्ताने माखलेल्या पाया पडली. दादा, मला माफ कर. मी आंधळी झाले होते. मी पैशाच्या घमेंडीत विसरले होते की माझ्या नसात वाहणारं रक्त तुमचंच आहे. मी तुला चपराक मारली, तुझा अपमान केला. मला शिक्षा दे दादा. जर आज तू आला नसतास तर माझी पोरगी उद्ध्वस्त झाली असती. केशव, जो आयुष्यभर आपल्या प्रतिष्ठेच्या गुरमीत जगला होता, आज पहिल्यांदाच त्याच्याकडे बोलण्यासाठी शब्द नव्हते. तो फक्त गुडघ्यावर बसून राहिला. नजर जमिनीकडे होती. तो कापत होता. तो कापत म्हणाला, विजयराव, मी तुम्हाला माझ्या घरातून धक्के मारून बाहेर काढलं, बाउन्सरकडून मारहाण करून घेतली, आणि तुम्ही तरीही आलात माझ्या मुलीसाठी. मी माफी मागण्याच्याही लायकीचा नाही आहे. असं म्हणत केशवचे डोळे भरून आले. विजय 2 पावले मागे हटला. शालिनीने विजयचा हात धरला. दादा, चल आमच्यासोबत. आता तू आमच्यासोबत तुझ्या आपल्या घरात राहशील. विजयने आपल्या बहिणीचा हात आपल्या हाताने सोडवला. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही राग नव्हता, कोणतीही तिरस्काराची भावना नव्हती. त्याने शालिनीच्या डोळ्यात पाहिलं. घरी येऊस शालिनी? कोणत्या घरी? त्या घरात ज्याचे दरवाजे तू माझ्यासाठी तेव्हा बंद केले होतेस जेव्हा मला तुझी सर्वात जास्त गरज होती. की त्या घरात जिथे नात्यांचं आयुष्य फक्त तेव्हाच असतं जोपर्यंत माणसाच्या खिशात वजन असतं. शालिनी कळवळली. असं नको म्हणू रे दादा. मी बदलले आहे. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. जाणीव? खूप उशिरा झाली आहे शालिनी. विजयने दीर्घ श्वास घेतला. आज मी माझ्या भाचीला यासाठी वाचवलं नाही की मला तुझ्या घरात एक खोली हवी होती. मी तिला यासाठी वाचवलं कारण ती मला माझ्या सुमधीसारखीच प्रिय आहे. सुमधीला तर मी वाचवू शकलो नाही, पण माझ्या पोरीला असं जिवंतपणे मरताना पाहू शकत नव्हतो. एक भाऊ म्हणून, एक मामा म्हणून जो धर्म माझा होता तो मी आज पूर्ण केला. प्लीज दादा, तुझ्या धाकट्या बहिणीला माफ कर. शालिनी पुन्हा गयावया करू लागली. माफी? कशाची माफी मागतेस शालिनी? तुम्हा मोठ्या लोकांपासून कधी चूक होते का? चूक तर माझी होती, या गरीब माणसाची, जो आपली लायकी विसरून तुझ्या महलाच्या उंबरठ्यावर गेला होता. त्या दिवशी जेव्हा तू माझ्या प्रतिष्ठेची किंमत 500 रुपयाची नोट लावून मला तुझ्या घरातून हाकलून दिलं होतंस ना, त्या अपमानाचं विष तर मी मुकाट्याने गेलं होतं. पण त्याच वेळी मी तुझ्याकडून सर्व अपेक्षाही सोडून दिल्या होत्या. मी तर इथे फक्त आईला दिलेलं वचन पाळायला आणि आपल्या भाचीला त्या नराधमापासून वाचवायला आलो होतो. तुझ्याशी कोणतंही मृत नातं जिवंत करायला नाही. मला वाटलं होतं की पैशाने फक्त तुझे डोळे आंधळे झाले आहेत, पण आज या भर मैफिलीत आपल्या प्रतिष्ठेच्या घमंडीत तू जे माझ्या तोंडावर चपराक मारलीस त्याने दाखवून दिलं की तुझा विवेकही मेला आहे शालिनी. जेव्हा नात्यांचे धागे तुटतात तेव्हा माणूस कदाचित त्याला गाठ मारून जोडेलही, पण तू तो धागा ठेवलाच कुठे आहेस? आज तुझ्या या चपराकाने त्या धाग्याला जाळून राख केलं. त्या एका चपराकसोबतच तुझा तो विजयदादाही कायमचा मेला आहे, जो कधी तुझ्यावर आपला जीव ओवाळून टाकायचा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, श्रीमंत घरच्या मालकीनबाई, मेलेली माणसं ना तक्रार करतात ना माफी देतात. त्यामुळे तुझे हे मौल्यवान अश्रू पुसून घे. माझ्यासारख्या कवडीमोल माणसासाठी ते वाया नको घालवू. जा, आपल्या त्या मोठ्या घरात जा आणि खोट्या प्रतिष्ठेसोबत सुखी राहा, कारण आजपासून तुझा कोणताही गरीब भाऊ उरलेला नाही. विजयच्या या शब्दांनी शालिनीच्या छातीतून असा एक बाण पार केला ज्याला कोणताही इलाज नव्हता. एका क्षणात तिच्या डोळ्यासमोर बालपणापासून आजपर्यंतचे सर्व चित्र फिरू लागले. ती तिथेच जमिनीवर कोसळली आणि आक्रोश करू लागली. अनिता देखील ओरडली, मामा जाऊ नका ना. विजयने वळून आपल्या भाचीकडे एक शेवटचा कटाक्ष टाकला आणि दोन्ही हात उंचावून तिला सदैव सुखी राहण्याचा मुका आशीर्वाद दिला. मग तो हळूहळू आपल्या जड पावलांनी बाहेरच्या दिशेने जाऊ लागला. इन्स्पेक्टर साहेबांनी विजयच्या पाठीकडे पाहत आपला हात कपाळापर्यंत नेऊन त्याला एक शांत सलाम ठोकला.
रॉयल पॅलेसचे ते जड लोखंडी गेट उघडले. बाहेर डिसेंबरची कडाक्याची थंडी आणि दाट धुके आजही तसेच होते. पण आज त्या धुक्यात जाणाऱ्या विजयची पावले डगमगत नव्हती. त्याचे कपडे घाणेरडे आणि फाटलेले होते. त्याचा खिसा रिकामा होता, पण त्याचं डोकं आभाळाकडे ताठ होतं. तो कोणताही हरलेला भिकारी नव्हता, तर एक असा राजा होता जो आपलं साम्राज्य गमावूनही आपला स्वाभिमान आणि आपली माणुसकी वाचवून गेला होता. तो हळूहळू त्या धुक्याच्या पांढऱ्या चादरीत कायमचा विलीन झाला आणि मागे सोडून गेला एक असा धडा जो प्रतिष्ठेच्या तराजूत आपल्या माणसांना तोलणाऱ्या समाजाच्या तोंडावर एक अशीच चपराक होती ज्याचा आवाज शालिनी आणि केशवला आयुष्यभर झोपू देणार नव्हती. प्रेक्षक मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली? शालिनीने विजयसोबत जे केलं ते योग्य होतं का? आणि विजयने जे आपल्या भाचीला वाचवण्यासाठी केलं ते योग्य होतं का? तुमचे मत कॉमेंटमध्ये मांडायला विसरू नका. चला तर प्रेक्षक मित्रांनो, भेटूया पुढच्या कथेसोबत.